नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। लातूरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे। काल बुधवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास भातखेडा येथील मांजरा नदीच्या पुलावर दुचाकीवरून एक तरुण आला। त्याने पुलावर दुचाकी थांबवली, दुचाकीवर फोन काढून ठेवला। त्यानंतर कोणताही विचार न करता थेट मांजरा पुलावरून नदी पात्रात उडी मारली। तरुणाने नदीत उडी मारल्याचं काही महिलांनी पाहिलं। त्यानंतर महिलांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलीस पाटलांना दिली। कपिल उद्धव शिंगाडे असं नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। सोमवार 9 जूनला मुंब्रा येथे लोकल ट्रेनचा अपघात झाला होता। त्यात 4 जणांचा मृत्यू झाला होता आणि काही जखमी प्रवासी रुग्णालयात उपचार घेत होते। त्यातील एका प्रवाशाचा मृत्यू झालाय। अनिल मोरे असे सदर व्यक्तीचे नाव असून त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। रायगड आणि पुणे जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाचा जोर प्रचंड वाढलेला दिसतोय। गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात 134 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय। सततच्या पावसामुळे नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे। याच पार्श्वभूमीवर रायगडमधील शाळा आणि कॉलेजेसना आज सुट्टी जाहीर करण्यात आली। स्वराज्याच्या राजधानीत रायगडवर अघोरी पूजा बांधल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केलाय। रायगडावर मंत्री भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केलाय। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी सुद्धा भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप करत त्याविषयीचा एक व्हिडिओ शेअर केला। पुणे जिल्ह्यात बुधवारी एक अतिशय भयानक आणि हृदयाचा थरकाप उडवणारा रस्ता अपघात घडलाय। जेजुरी मोरगाव रोडवर झालेल्या या अपघातात 8 जण दगावले आहेत। या अपघातात 7 पुरुष आणि 1 महिलेचा मृत्यू झालाय, तर 1 पुरुष, 1 महिला आणि 2 लहान मुले जखमी झाली आहेत। जेजुरी मोरगाव रोडवरील पिकअप ट्रकला कारची जोरदार धडक बसली आणि दुर्दैवी घटनेत 8 माणसांचा मृत्यू झाला। बारामतीतील आमराई परिसरातील पीडीसीसी बँकेची शाखा ही रात्री 11 वाजता उघडी होती असा आरोप माळेगावचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी केलाय। याच बँकेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या याद्या देखील सापडल्याचा दावा सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आलाय। या बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोपही केला जातोय। गोव्यातून गुजरातकडे बेकायदेशीर विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला धुळे स्थानिक गुन्हे शाखेने पकडलंय। या कारवाईत सुमारे 63,04,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। या कारवाईनंतर ट्रकचे चालक आणि सहचालकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू केली आहे। कर्नाटकच्या अंकली येथून निघालेले संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाचे 2 अश्व अलंकापुरीत दाखल झाले आहेत। जवळपास 11 दिवस टाळ मृदुंगाच्या आणि हरिनामाच्या गजरात माऊलींच्या मानाचे अश्व दाखल होताच अलंकापुरीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। अंकली ते आळंदी हा सुमारे 315 किलोमीटरचा प्रवास आहे। यावर्षी 193 वर्ष असून तब्बल 11 दिवसांचा प्रवास करून हे मानाचे अश्व आळंदीत दाखल झाले आहेत। भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय। 2012 मध्ये दाखल गुन्ह्यात सुधीर मुनगंटीवारांविरोधात सुरू असलेला खटला बंद करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे। पर्यावरणाचं नुकसान केल्याविरोधात नागपुरातील वेस्टर्न कोलफील्ड विरोधात सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आलं होतं। या प्रकरणी सुधीर मुनगंटीवारांसह अन्य 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। यंदाच्या आषाढी वारीत पावसाच्या जोरदार सरींचा फटका बसत असतानाच वारी मार्गावरील सर्वात महत्त्वाचा टप्पा पंढरपुरातील दर्शन रांग यंदा भाविकांसाठी अधिक सुरक्षित आणि सुसज्ज करण्यात आली आहे। गोपाळपूर येथे 500 बाय 150 फुटाचा भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलाय। हा मंडप यंदा पहिल्यांदाच उभारण्यात आला असून सुमारे 25 ते 30 हजार भाविक या मंडपात सुरक्षितपणे आणि कोरड्या अवस्थेत उभे राहून विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकणार आहेत। संविधानाचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने बार्टीतर्फे यंदाही संविधान दिंडी काढण्यात आली आहे। यासाठी बार्टीची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे। 19 जून पासून सुरू झालेली ही दिंडी 5 जुलैपर्यंत चालणार आहे। संविधानाचा प्रचार प्रसार योग्यच आहे, परंतु त्या संविधानाच्या अंमलबजावणीचे काय? ज्या विद्यार्थ्यांसाठी बार्टी स्थापन झाली त्याचे काय? जेईई नीट प्रशिक्षणाला अजूनही सुरुवात झाली नाही। विदेशी विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीची अजूनही विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे।
पेट्रोल डिझेलच्या दराने उच्चांक गाठलेला असताना आळेफाटा येथे एका सोसायटीच्या आवारात गुरुवारी 12 जून रोजी रात्री जिओ लोगो असलेल्या डिझेलचे टँकर व HP लोगो असलेला कंत्राटदाराचा छोटा टँकर एकमेकात डिझेल बदली करून भरत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। आळेफाटा परिसरात राजरोसपणे डिझेलची तस्करी होत असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करत आळेफाटा येथील एका विरोधात गुन्हा दाखल केलाय। गेल्या 24 तासात भंडाऱ्यात जिल्हा पोलिसांनी 3 ठिकाणी रेती तस्करांविरुद्ध कारवाई केली आहे। यात 53,000च्या रेतीसह वाहने मिळून 52,54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या जप्तीमध्ये 3 ट्रॅक्टर आणि एका टिप्परचा समावेश आहे। रत्नागिरी कोकणात मोठ्या स्वरूपात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे जादा गाड्यांसह गणपती उत्सव तिकीट आरक्षण येत्या 23 जून पासून सुरू करत आहे। कोकण रेल्वेने पावसाळी वेळापत्रकात बदल करून आता गणपती स्पेशल आरक्षण कोकणातील चाकरमान्यांसाठी सुरू करत आहे। गत शैक्षणिक वर्षात सुरू झालेल्या अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे। महाविद्यालयातील उपलब्ध पायाभूत सुविधा व शिक्षकांची रिक्त पदे यावर बोट ठेवत NMCने नियामक मानकाचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवलाय। त्यामुळे 18 जूनला दिल्लीत यावर सुनावणी पार पडली आहे। या सुनावणीनंतर NMC काय पाऊल उचलणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलंय। बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एका व्यक्तीने विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण केली आणि तिच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकली। पोलिसांनी आरोपी पती शत्रुघ्न रायला अटक केली असून फरार सासरच्या लोकांचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी आता पोलीस काय तपास करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेश यांनी आज राजधानी दिल्लीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये राज्यातील नवीन शिक्षण सुधारणांवर चर्चा झाली। या बैठकीत नारा लोकेश यांनी आंध्र प्रदेशातील शिक्षण व्यवस्था सुधारण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या लीप उपक्रमाबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना माहिती दिली। नारा लोकेश यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी Xवर एक पोस्ट शेअर केली आहे। QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातील सर्वोत्तम 20 शिक्षण संस्थांच्या यादीत मुंबई विद्यापीठाची मोहोर उमटली आहे। नुकत्याच जाहीर झालेल्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये मुंबई विद्यापीठाने भारतातील सर्वोत्तम उच्च शिक्षण संस्थांच्या यादीत 17 क्रमांकावर झेप घेतली आहे। तर राज्यातील पारंपरिक विद्यापीठाच्या यादीत द्वितीय स्थान पटकावलंय। क्वाक्रेली सायमन यांनी जगासह देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्था आणि विद्यापीठांची यादी जाहीर केली असून या यादीमध्ये मुंबई विद्यापीठाची कामगिरी सर्वोत्तम आहे। व्यवहारात इंग्रजी भाषेचं वर्चस्व वाढत असून याच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठं विधान केलंय। जे लोक इंग्रजीमध्ये बोलतात त्यांना इंग्रजी बोलण्याची लाज वाटू लागेल असं शाह म्हणाले आहेत। राष्ट्राची ओळख भारतीय भाषा असल्याचेही ते म्हणाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह माजी सनदी अधिकारी IAS आशुतोष अग्निहोत्री यांच्या पुस्तक कार्यक्रमाला उपस्थित होते। मैं बुन स्वयं खुद सागर हूं या पुस्तकाचे प्रकाशन अमित शाह यांच्या हस्ते झाले आहे। 40 वर्षांच्या एका महिलेने लोकांकडून सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला वैतागून आयुष्य संपवले। ही घटना केरळमध्ये घडली आहे। पुरुषांच्या समूहाने तिला सातत्याने तू माझ्या मित्राशी का बोलत होतीस हा प्रश्न विचारला आहे। या प्रश्नाला रसीना नावाची महिला कंटाळली आणि तिने तिचं आयुष्य संपवलं। अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीला मोठा धक्का बसला असून बुधवारी टेक्सासमधील मॅसी येथील स्टारबेस चाचणी स्थळी स्पेसएक्सच्या स्टारशिप रॉकेटचा स्फोट झालाय। स्टारशिप 36 नावाच्या या सुपर रॉकेटच्या स्थिर अग्नी चाचणी दरम्यान हा स्फोट झाला। ही घटना रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली आहे। त्यावेळी रॉकेटचे इंजिन जमिनीवर चाचणीसाठी सुरू करण्यात आले होते। गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरू आहे। या दरम्यान दक्षिण इस्रायलमधील सोरोका मेडिकल सेंटरवर गुरुवारी पहाटे इराणचे क्षेपणास्त्र येऊन आदळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले असून भरपूर नुकसान झाल्याचे इस्रायल सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले। दुबईत न्यूज 9 ग्लोबल समिटच्या UAE आवृत्तीचा धमाकेदार शुभारंभ झालाय। भारत आणि UAE यांच्यातील वाढत्या आर्थिक संबंधांची नवी पायवाट तयार होत आहे। या समिटमध्ये दोन्ही देशांमधील 100 अब्ज डॉलरच्या व्यापारांचं लक्ष्य गाठण्याच्या रणनीतीवर चर्चा होत आहे। अल नुआमी यांनी सांगितलंय की भारत आणि UAE एकत्र येऊन मजबूत आर्थिक संबंध प्रस्थापित करतायत। त्यांनी सांगितलंय की दोन्ही देश 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलरच्या व्यापारांचं लक्ष्य गाठण्यासाठी सज्ज आहे।
दुबईत भरणाऱ्या न्यूज 9 ग्लोबल समिटमध्ये अँबॅसेडर संजय सुधीर यांनी सांगितले की IIFTचा पहिला परदेशी कॅम्पस दुबईत उघडला जातो आहे। ते म्हणाले की IIM अहमदाबाद दुबई कॅम्पसमध्ये यावर्षी सप्टेंबर पासून MBAचा अभ्यासक्रम सुरू करत आहे। ते पुढे म्हणाले की गेल्या वर्षी जानेवारीत IIT दिल्लीच्या अबुधाबी कॅम्पसची सुरुवात झाली आहे। येथे BTech, MTech आणि PhD कोर्स संचालित केला जातोय। IIM अहमदाबाद दुबईत आपला पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस उघडतोय। सारथीतर्फे दिल्या जाणाऱ्या परदेशी शिक्षण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे। सोमवारी अर्जासाठीची मुदत संपत असताना अर्ज प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय सारथीने घेतलाय। त्यानुसार आता विद्यार्थ्यांना 5 जुलै सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे। विद्यार्थ्यांना 5 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज आणि अर्ज भरल्यानंतर फॉर्मची हार्ड कॉपी व कागदपत्रे सारथीच्या कार्यालयात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। केंद्र सरकार खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांना थेट सरकारी पदावर नियुक्त करण्याच्या धोरणावर ठाम आहे। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी स्पष्ट केले की या नियुक्त्या बंद करण्याची कोणतीही योजना नाही। विरोधकांच्या आरोपांना त्यांनी उत्तर दिले। यापूर्वी मनमोहन सिंग आणि मोंटेक अहलुवालिया यांच्या नियुक्त्यांची उदाहरणे दिली। दिव्यांग तसेच इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी नवीन नियमावली तयार केली जाईल असंही सांगण्यात आले। UPI वापरणाऱ्या कोट्यवधी युजर्ससाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI ट्रान्झॅक्शन संदर्भातील काही तांत्रिक बदल करत ट्रान्झॅक्शन व रिव्हर्सल स्टेटससाठीचा रिस्पॉन्स टाइम 30 सेकंदावरून थेट 10 सेकंदांवर आणलाय। यामुळे फोनपे, गुगल पे, पेटीएम यांसारखे डिजिटल पेमेंट ॲप्स वापरणाऱ्या ग्राहकांना पेमेंट कन्फर्मेशनसाठी फारशी प्रतीक्षा करावी लागणार नाही। जुनी पेन्शन योजनेची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने नवीन आर्थिक वर्ष 2025 ते 26 पासून UPS योजना लागू केली आहे। या दरम्यान केंद्र सरकारने लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिलाय। आता युनिफाईड पेन्शन सिस्टीम UPS मध्ये समाविष्ट सरकारी कर्मचाऱ्यांनाही OPS प्रमाणे निवृत्ती आणि मृत्यूनंतर ग्रॅज्युइटीचा पूर्ण लाभ मिळेल। ही माहिती स्वतः केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी दिली असून केंद्र सरकारने आता NPS मध्ये UPS एक पर्याय बनले आहे। बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन त्याच्या आगामी चित्रपटाचं कालीधर लापताची घोषणा केली आहे। त्यानं आता सोशल मीडियावर 19 जून रोजी एक पोस्ट शेअर केली आहे। कालीधर लापता 4 जुलै रोजी फक्त झी5 वर प्रदर्शित होईल। याशिवाय या चित्रपटात अभिषेक बरोबर दैविक भगेला आणि जिशान अय्यूब हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत। या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना अभिषेकचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे। इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या T20 ब्लास्ट 2025 स्पर्धेत एक विचित्र घटना पाहायला मिळाली। या स्पर्धेत कॅन्टरबरीच्या सेंट लॉरेन्स ग्राउंडवर केंट स्पिटफायर्स आणि ग्लॉस्टरशायर यांच्यातील सामना उन्हामुळे स्थानिक वेळेनुसार रात्री 8:15 वाजता थांबवावा लागला। ग्लॉस्टरशायरच्या दोन्ही सलामीवीरांच्या डोळ्यांवर सूर्यप्रकाश पडत होता आणि त्यामुळे त्यांना चेंडू नीट दिसत नव्हता। दोन्ही सलामीवीर 8 मिनिटांसाठी मैदान सोडून डगआउटकडे गेले। ग्लॉस्टरशायर क्रिकेटनं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे उघड केले। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।